अंडी ठेवूया एक एक. हा तोच मटका आहे. आणि इकडे बघा हा आपला चिकन, इकडे वाळाच्या शेंगा, इकडे अंडी आहेत. चांदवडीचं पान, त्यावरती असं केळीचं पान ठेवायचं आणि असं चिकन घ्यायचं इकडून हे याच्यावरती ठेवायचं. तर भाईने आता सुरुवात केली बघा शेंगा टाकायला. चला 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 पटापट शेंगा टाक भाई, करपले नाही पाहिजे. खाली टाक. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण काहीतरी विशेष मेनू बनवणार आहोत. तर पोपटी लावणार आहोत. तर कशाप्रकारे पोपटी आम्ही लावणार आहोत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पोपटी आपण मटक्यामध्ये लावणार आहोत. तर सर्व आता तयारी चालू आहे. मी आत्ताच देवारला गेलो होतो, तर चिकन, अंडी, शेंगा सगळ्या घेऊन आलेलो आहे. तर चला आता आपण एक एक तयारी सुरू करूया. तर आता संध्याकाळचे जवळ आता 5:30 वाजून गेलेले आहेत. तर चिकन आहे ते आपल्याला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवावं लागणार आहे. तर त्यासाठी जवळ 1 तास तरी पाहिजे आहे, म्हणजे 7 वाजतील. तर चला पटापट आता तयारीला लागूया, आहे ना. बाबासुद्धा तयारी करतायत. मी आत्ताच भांबरूटाचा पाला आणला आणि केळीची पानंसुद्धा आणली. चला आता तयारी करूया. तर बघा एवढे सारे भांबरूट आणलेले आहेत. वहिनी या आज पोपटी खायला. हो. तर मंडळी आता आपण सुरुवात करतोय. इकडे आपण चिकन धुवून घेतलेलं आहे. हे बघा, हे जवळ 1 किलो चिकन आहे. भाई पण आमचे आहेत मदतीला. तर सगळे आता मसाले टाकतायत. तर हे बघा, आला लसूण पेस्ट टाकले पहिलीच. त्यानंतरला हळद, गरम मसाला, जे जे काय आपण टाकतो, तिखट, मिरची पावडर, ते सगळं टाकून घेणार आहोत. तर बघा सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. आता लिंबू पिळूया. तर बघा मस्त मसाले आता आपण लावून घेतलेले आहेत. सर्व त्यांना फिरवून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून आता जवळ 1 तास ठेवूया. तर मंडळी आता 7:30 झालेले आहेत. आपण चिकन ठेवलेलं आता जवळ 1 तास झालेला आहे. आणि आता चला तयारी करूया. इकडे भाई पण आमचे आता तयारीला बसलेत. भाई पोपटी आवडते ना? मस्त आवडते. खाणार? कधी खाल्ली होती? किती दिवस झाले? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष झाला. चला आज खाऊया. हे बघा, आपण एक मटका घेतलेला आहे. ॲक्च्युली आम्ही पहिलं लावलेलं नाही भाई आपण गेल्या वर्षी. तर हे बघा याच्यामध्ये लावलेला आम्ही. हा तोच मटका आहे. आणि इकडे बघा हा आपला चिकन, इकडे वाळाच्या शेंगा, इकडे अंडी आहेत. तर एवढंच आम्ही 3 जण आहोत. आमची सोनी आई आहे, तर आणि बाबा आणि मी 3 जणांसाठीच आहे. तर चला पटापट आता तयारी करूया. हे बघा, आणखी इकडे हे भांबरुटीचं पालं आहे. इकडे मी बोंडीची पानंसुद्धा आणली होती, केळीची पानं, पुन्हा ही चांदवडीची पानं. तर सगळी तयारी आहे. चला आता पटापट आता सुरुवात करूया. बघा सुरुवातीला आपण हे भांबरूट घेतलेला आहे आणि आता मटक्यामध्ये बाबा आता भांबरूट टाकतायत. खाली तो ठेवायचा आहे. तर हा पाला खायचा नाही आहे. हा पाला नाही खायचा. नाही तर तुम्ही म्हणाल हा पाला खायचा आहे का? तर नाही. तर माहिती आहे का, हा पाला कशासाठी टाकतात, तर त्याचा जो सुगंध आहे ना, त्याचा जो फ्लेवर आहे, तर तो जो आपला जो आतमध्ये चिकन टाकणार आणि शेंगा टाकणार, तर त्याला ती चढतो फ्लेवर आणि ते खाण्यासाठी एक वेगळीच टेस्ट येते. तर त्यासाठी ते टाकायचं असतं. नाही तर तुम्ही म्हणाला पाला पण खायचा आहे का, म्हणजे ज्यांना माहिती आहे, बरेचसे लोक असे असतात की त्यांना माहिती नसतं म्हणून सांगतोय. नाही तर म्हणजे आम्हाला माहिती आहे. तर भाईने आता सुरुवात केली बघा शेंगा टाकायला. चला 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 पटापट शेंगा टाक भाई, करपले नाही पाहिजे. खाली टाक. तर पोपटी लावताना माहिती आहे का, पाळा आहे ना अगदी साईडनी व्यवस्थित लावायचा. नाहीतर काय होतं माहिती आहे का, जे आपण विस्तव करतो ना, त्याने मग शेंगा वगैरे करपतात. तर त्या करपू नये म्हणून जो आपण भांबरुटीचा पाळा आणलेला आहे, तो साईडनी पूर्ण असा कव्हर झाला पाहिजे मटक्यामध्ये, आतमध्ये. चिकन ठेवल्याच्या नंतरला पुन्हा आपण शेंगांचा लेअर ठेवलेला आहे, शेंगा टाकल्यात. तर बघा हे अशा प्रकारे आता लेग पीस फोल्ड करून गुंडाळून ठेवूया. चांदवडीचं पान, त्यावरती असं केळीचं पान ठेवायचं आणि असं चिकन घ्यायचं इकडून हे याच्यावरती ठेवायचं. हे पान आहे ते असं फोल्ड करायचं. जरा फोल्ड करा.
आणि या धाग्याने बांधायचं. हे घ्या. आता बांधल्यानंतरला मटक्यामध्ये ठेवून द्यायचं. तर आता आपण अंडी टाकणार आहोत. अंडी ठेवूया एक एक. राहणार नाहीत. 3 टाकायची, 4 टाकायची. अशा प्रकारे सर्व फुल झालेलं आहे. आता आपण यावरती टाकणार आहोत भांबरुडीचा पाळा. तर मीठ आणि आपण ओवा टाकलेला आहे, तर ते पटकन टाकून दिलं, त्यामुळे तुम्हाला दाखवता आले नाही. तो ओवा सुद्धा टाकलेला आहे थोडासा, आणि मीठ, जाडा मीठ असतो ते सुद्धा टाकलेलं. मटेरियल असेल त्याप्रमाणे मीठ टाकायचं. चला आता विस्तवची तयारी करूया. तर हे खाली थोडंसं गवत ठेवलं आहे, आणि इकडे आपण ना थोडंसं शेण आणलेलं आहे. सुकं शेण आहे, म्हणजे शेणी म्हणू आपण. तर या शेणी आणलेल्या आहेत, तर त्यासुद्धा आपण इकडे थोडंसं खाली असं बाजूने ठेवणार आहोत. आता आपण काय करणार आहोत, जो मटका आहे तो याच्यावरती असा उलटा ठेवणार आहोत. तर बघा भाई आमच्या आता शेणी आहेत त्या ठेवायला लागलेत. सुकं शेण आहे. असं आता उलटा ठेवलेला आहे. तर सरळ ठेवायचा, वाकडा वगैरे राहायला नाही पाहिजे. बाजूने अशी थोडी मोठी जाडी फाटी लावतोय. त्यानंतरला मग मध्ये मध्ये अशी बारीक सुद्धा लावणार आहोत. तर राहिलेला शेण सुद्धा वरती आपण टाकतोय. त्यावरती आपण टाकणार आहोत असा गवत. तर पूर्ण गोळ एकदमच पेटवणार आहोत, सगळीकडून पेटला पाहिजे. तर आता जवळजवळ 1 तास लागेल, आणि माझी आंघोळीसुद्धा बाकी आहे. तर तोपर्यंत मी आंघोळी करून घेतो, आणि नंतरला मग येऊन आपण बघूया आणि मग काढूया. जवळजवळ 8 वाजलेले आहेत. तर 8 म्हणजे 9ला आपल्याला काढावं लागेल. जेवणाच्या वेळेलाच आपण खाणार आहोत. तर चला बघूया नंतरला कशी होते. तर मंडळी, आता आपली पोपटी आहे ना तयार झालेली आहे. आता 9:30 झालेले आहेत, आणि तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा, पूर्णपणे जे आपण विस्त पेटवलेला तर गवत वगैरे आता थोडा थोडा विझत आलेला आहे. इकडे बाजूने सगळा हा शेण आहे, शेणी आहेत. तर आता हळूच आपण काढूया. तर बघा, मटका आपण आता बाहेर काढलेला आहे. तर बघा आता आपण काढायला सुरुवात करतोय. हे पूर्ण जो भांबरूट टाकलेला तो पूर्णपणे बघा कशा प्रकारे बॉईल झालेला आहे. वाव, जबरदस्त भाई, एकदम मस्त. तर बघा, हे अशा प्रकारे आपली पोपटी आता शिजलेली आहे बघा. तर म्हणले बघा, चिकन एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. तर चला आता टेस्ट करून बघूया. इकडे आमचे भाई बसलेत, आणि इकडे इकडे आमची सोनी आहे. तर चला या, खायला या. 3घे जणच आहोत, आणि भरपूर आहेत. 1 किलो शेंगा आहे, 1 किलो चिकन आहे. मसाला भारी लागलाय. फारच नाही झाला, काय नाही. खूपच टेस्टी झाले. हा, मस्त, एकदम फाईन. मस्त, लयच भारी झालंय. तर मंडळी, अशा प्रकारे ही पोपटी आम्ही लावलेली आहे. खूप मस्त, अगदी टेस्टी झाली होती. तर मजा आली. तर म्हटलं व्हिडिओद्वारे दाखवूया की आम्ही कशाप्रकारे ही पोपटी लावतो मटक्यामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर मंडळी, तुमची पोपटी बनवण्याची पद्धत जर वेगळी असेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. मग नक्की मी त्या पद्धतीने पुन्हा कधी बनवली तर नक्की तसं बनवेन. तर नक्की कमेंट करा. चला, तर हा एक छोटासा व्हिडिओ, म्हटलं चला तुम्हाला आपण दाखवूया आमच्या गावाकडची पोपटी. तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.